नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायली या दोघांना सुद्धा कळलेलं असतं की डिवोर्सचं कारस्थान हे प्रियानेच केलेलं आहे. कारण सायलीची खोटी सही ही फक्त प्रियालाच करता येते हे सत्य सायलीने अर्जुनला सांगितल्यामुळे आता अर्जुन या गोष्टीचा तपास करतो. ॲडव्होकेट साने यांना जाऊन भेटतो आणि त्यांच्याकडून आता मोबाईलमध्ये पुरावा घेऊन येतो. त्यानंतरला इथे आता सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोरच इथे अर्जुन आणि सायली आता प्रियाचा खरा चेहरा आणतात. तर सायलीच्या वतीने अर्जुनला डिवोर्सची नोटीस ही प्रियानेच पाठवलेली असते हे सत्य आता सगळ्यांच्या समोर येतं. पण इथे प्रिया आता वेगळाच डाव खेळते आणि हे सगळं नाव आता अस्मितावरती आणते. तेव्हा आता या सगळ्या गेममध्ये अस्मिता विनाकारण फसलेली असते. तर इथे प्रिया अस्मिताचं नाव आता सगळ्यांच्या समोर कसं काय घेते आणि अस्मिताची काही चुकी नसताना आता कल्पना तिच्या कसं काय कानाखाली मारते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन सायलीला कळलेलं असतं की हे कारस्थान प्रियाचं आहे. तेव्हा अर्जुन आता डिनरसाठी रविराज काकांना इन्व्हाइट करतो फॅमिली सकट. कारण प्रियाचा खरा चेहरा आता अर्जुन सायलीला सगळ्यांसमोर आणायचं असतं. म्हणजे इथे आता किल्लेदार फॅमिलीला तर तिच्या या वागण्याबद्दल काहीच माहिती नसतं. पण इथे सुभेदारांना सगळ्यांना खूप मोठा धक्का सहन करावा लागलेला असतो. ज्या वेळेला ॲडव्होकेट साने यांचे असिस्टंट डिवोर्सची नोटीस घेऊन आलेले असतात तेव्हा अक्षरशः पूर्णाजी कल्पना प्रताप काका घरातलं वातावरण विस्कळीत झालेलं असतं. सगळ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागलेला असतो. त्यामुळे इथे आता सायलीला ते सहन होत नाही. सायली म्हणते की आत्तापर्यंत तिने फक्त मला त्रास दिला होता, आश्रमातील सर्व लोकांना त्रास दिला होता, पण आता तिने माझ्या खूप जवळच्या माणसांना दुखावलेलं आहे, ते सुद्धा विनाकारण. पूर्णाजींना तर इथे पॅनिक अटॅक आला होता. आईंची अवस्था खूप बिकट झाली होती. माझ्या वडिलांसारखे माझे सासरे बाबांना सुद्धा खूप जास्त त्रास झाला. पण आता मी प्रियाला माफ करणार नाही. तिचं हे सत्य रविराज काकांना सुद्धा कळलं पाहिजे. कारण जेव्हा आपण लग्न केलं तेव्हा रविराज काकांनी प्रियाच्या वागण्याला खूप पाठीशी घातलं होतं. पण आता नाही. आता प्रियाचं वागणं खूपच जास्त पराकोटीला गेलेलं आहे. तिने माझ्यावरती चोरीचा आळ घेतला, माझ्यावरती चरित्रहीन असल्याचा आरोप केला, तरीसुद्धा मी हे सगळं सहन केलं. पण आता नाही. आता प्रियाने माझ्या घरच्या लोकांना खूप मनस्ताप दिला. डिवोर्सची नोटीस सगळ्यांच्या समोर आली, त्याच्यामुळे घरातलं वातावरण खूपच जास्त विस्कळीत झालं. आता मी तिला माफ नाही करणार सर. आता आपण रविराज काकांनासुद्धा प्रियाच्या या वागण्याबद्दल सांगूया. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आणि अर्जुन आता जाऊन इथे ॲडव्होकेट साने यांना भेटतो आणि सत्य काय आहे हे त्यांच्या तोंडूनच ऐकतो. ॲडव्होकेट साने अर्जुनला जेव्हा बघतात तेव्हा खूपच जास्त घाबरतात. कारण अर्जुन सुभेदार हे नाव खूपच जास्त नावाजलेलं असतं. तर इथे एकही केस न हरलेला आणि त्याचा खूपच जास्त दबदबा असल्यामुळे इथे ॲडव्होकेट साने खूप घाबरतात. आणि इथे अर्जुन म्हणतो की इथे माझी बायको आली होती, तिने डिवोर्सबद्दल तुमच्याशी काही विषय काढला होता का? तेव्हा ॲडव्होकेट साने म्हणतात की नाही. मग तुम्ही मला नोटीस कशी काय पाठवलीत आणि त्याच्यावरती सायलीची सही कुठून आली? तेव्हा ॲडव्होकेट साने आता प्रियाचं सत्य सांगतात. ते म्हणतात की इथे तन्वी किल्लेदार म्हणून आल्या होत्या आणि त्यांनी मला रविराज किल्लेदार त्याचबरोबर अर्जुन सुभेदार तुमच्या दोघांची धमकी दिली. आणि तिने सांगितलं जर मी सायलीच्या वतीने अर्जुन सुभेदार यांना डिवोर्सची नोटीस पाठवली नाही तर ती माझी सनद रद्द करू शकते. पनवेलमध्ये ती मला वकिली करू देणार नाही अशी धमकी त्यांनी मला दिली होती. आणि जबरदस्तीने दबावाखाली येऊन मी त्यांचं ऐकलं. पण इथे माझी काही चुकी नाही आहे. त्यांनी मला खूप जास्त आग्रह केला होता आणि त्याचबरोबर जबरदस्तीने माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपयेसुद्धा ट्रान्सफर केले होते, जे की मी त्यांना परतसुद्धा देत होतो, पण त्यांनी घ्यायला नकार दिला. तेव्हा हे सगळं त्यांनी मला जबरदस्तीने आणि धमकावून माझ्याकडून करून घेतलेलं आहे असं ॲडव्होकेट साने म्हणतात. मी तुम्हाला फोन करणारच होतो. मी तुम्हाला याआधीसुद्धा बघा किती फोन केलेत, पण तुम्ही माझा फोन उचलला नाही. कारण मला तुम्हाला हे सत्य सांगायचं होतं की इथे तन्वी किल्लेदार आल्या आहेत आणि त्या मला जबरदस्तीने डिवोर्सची नोटीस पाठवायला सांगत आहेत. पण तुम्ही मला नंतर कॉल केलात जेव्हा डिवोर्सची नोटीस मी त्यांच्या हातामध्ये दिलेली तेव्हा मी घाबरलो आणि तुमचा फोन मी घेतला नाही असं ॲडव्होकेट साने आता सगळं खरं अर्जुनला पोपटावाने सांगतात. आणि अर्जुनने आता त्यांचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. आणि ते म्हणतात की मी तुम्हाला काहीसुद्धा बोलणार नाही आहे. या सगळ्यामध्ये तुमची काहीच चुकी नाही आहे. कारण तन्वी किल्लेदार कशी आहे मला चांगलंच माहिती आहे.
ती उगाच सिनियरचं नाव खराब करते. हे बघा, या सगळ्यामध्ये तुमची चुकी नाही आहे, पण तरीसुद्धा कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही चूक करणं हे चुकीचंच आहे ना. तेव्हा इथे आता अर्जुन घरी येतो आणि अर्जुनला आता हे सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं असतं की हे सगळं प्रियाने केलेलं आहे. अर्जुन आणि सायलीची याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. तेव्हा अर्जुन आता ठरल्याप्रमाणे रविराज काकांना फॅमिलीला घेऊन आता डिनरसाठी इन्व्हाइट करतो. सगळेजण तिथे येतातसुद्धा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आणि सायली आम्ही दोघांनी पनवेलमध्ये एक वेगळं घर घेतलेलं आहे आणि आम्ही दोघंजणं तिथे लवकरच शिफ्ट होतो आहे आणि म्हणून मी इथे सगळ्यांना डिनरसाठी एकत्र जमा केलेलं आहे, कारण मला ही गुड न्यूज सगळ्यांना द्यायची आहे. तर अर्जुन आणि सायली यांनी हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. तेव्हा इथे आता सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुन सायली यांनी घर घेतलं आहे आणि ते आता वेगळे राहणार. पण इथे आता सुभेदार कुटुंब खूपच जास्त सपोर्टिव्ह असल्यामुळे प्रताप काका म्हणतात की मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायचे, मी त्यांच्यावरती कुठलाही दबाव टाकणार नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, ही सायली घर तोडायलाच आली आहे. आता जर तिने माझ्या आईवडिलांना सोडून ती गेली तर मग त्यांचं कसं काय होणार, म्हातारपणात त्यांच्यावरती लक्ष कोण ठेवणार, असं वगैरे ती बोलत असते. तेव्हा रविराज काका म्हणतात की मला असं वाटतंय सायली घर तोडणारी नाही तर जोडणारी आहे. मग तुम्ही वेगळं राहण्याचा निर्णय कसा काय घेतला. तेव्हा इथे सायली म्हणते, आता हल्ली अशा काही गोष्टी घडल्यात ज्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा प्रताप काका म्हणतात, त्या दोघांचं जरा भांडण होत होतं, कदाचित ते दोघंजण एकमेकांना जास्त वेळ देत नाही आहे म्हणूनसुद्धा असेल. जॉईंट फॅमिलीमध्ये तसं होतं, त्यामुळे त्यांना जर एकमेकांबरोबर वेळ घालवायचा असेल आणि जर वेगळे राहिल्यामुळे त्या दोघांमध्ये जे भांडण होत होतं ते जर बंद होणार असेल तर नक्कीच त्या दोघांनी वेगळं राहिलं तरी आमची काही हरकत नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते, आणि मनाने दुरावण्यापेक्षा जर आपण घराने दुरावलो तरीसुद्धा कितीतरी चांगलंच. तर इथे अर्जुन सायली यांना सगळेजण सपोर्ट करतात. मात्र प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो, कारण इथे प्रियाला असं वाटतं जर अर्जुन सायली दोघंजणं वेगळे राहिले तर मग त्यांच्यातलं प्रेम हे अजूनच वाढत जाईल आणि त्यांना वेगळं करणं माझ्यासाठी कठीण होऊन बसेल आणि मग सायली ही वेगळी राहणार, स्वतःच्या मनाप्रमाणे वागणार, हे तिला खपत नसतं. तेव्हा प्रिया लगेचच म्हणते की ते दोघंजण एवढं मोठं घर सोडून, फॅमिलीला सोडून दोघेच राहणार आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही असं कसं बोलू शकता. तेव्हा प्रताप काका म्हणतात, हां मग काय झालं, हल्ली कितीतरी मुलं वेगळे राहतात की. त्यानंतरला इथे आता सायली अर्जुनला कळलेलं असतं की प्रियाला नक्की कसला राग आला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तुमच्या सगळ्यांसमोरच आता इथे सायलीच्या नावावरती ते घर करायचं आहे. मी जे घर घेतलेलं आहे ते मला सायलीच्या नावावरती करायचं आहे. तेव्हा आता सायली त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. सायलीच्या नावाने कुणीतरी मला डिवोर्सची नोटीससुद्धा पाठवली आहे आणि सायलीचं असं म्हणणं आहे की तिने डिवोर्सची नोटीस पाठवलेलीच नाही आहे. मग कुणी बरं पाठवली असेल आणि त्याच्यावरती सायली मधुकर असं नावसुद्धा लिहिलेलं आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, सायली तू बघितलंस का, प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू जी सही केलेली आहेस आणि डिवोर्सच्या नोटीसवरती जी तुझी सही आहे त्या दोन्ही सह्यांमध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे बघ ना तू. मग तुझी अशी कशी सही, ही वेगळी आणि ही वेगळी सही कशी आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही सर, माझी सही तर हीच आहे जी मी आपल्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती केली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग डिवोर्सच्या नोटीसवरची जी सही आहे ती कुणाची आहे. तेव्हा इथे आता प्रिया खूपच जास्त घाबरते. तेव्हा सायली म्हणते, सर हे कुणीतरी ना मुद्दामून केलं आहे, माझी खोटी सही करून कुणीतरी तुम्हाला मुद्दामून त्रास देण्यासाठी डिवोर्सची नोटीस पाठवलेली आहे. मग हे सगळं कारस्थान कुणाचं असेल असा आता अर्जुन विचार करतो आणि प्रियाकडे बघतो. प्रिया खूपच जास्त घाबरते. तिला कळतं कदाचित या लोकांना कळले की हे कारस्थान माझं आहे. ती म्हणते, बाबा चला ना, चला आपण जाऊया. अर्जुन सायली आता घर सोडून जातील, ते दोघंजण वेगळे राहतील. इथे आता मामा आणि मामीला किती बरं वाईट वाटेल. हो ना कल्पना मामी, प्रताप मामा, तुम्हाला खूप जास्त वाईट वाटेल ना, रडायलासुद्धा येईल ना. त्याच्यामुळे आता मी इथे थांबत नाही, मला ते बघवणार नाही की तुम्हाला रडायला येईल. बाबा चला आपण निघूया, आपण काही डिनर वगैरे करायचं नाही. हे काय आनंदाची बातमी आहे का. पूर्णाजीला किती वाईट वाटेल, पूर्णाजीला झालेला त्रास मला सहन होणार नाही. अर्जुन तिचा लाडका नातू आहे ना, आणि मग ही दोघंजणं जर घरातून गेले तर मग या घरामध्ये सगळ्यांना किती वाईट वाटेल, किती त्रास होईल. मला नाही आता इथे थांबायचं, बाबा चला आपण निघूया. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट तन्वी, एक मिनिट, तू आता जा, सावकाशच जा, पण आधी तू मला सांग ही डिवोर्सची नोटीस तू का पाठवलीस बरं मला. तेव्हा प्रिया म्हणते, हे काय बोलतोयस तू अर्जुन, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी ही डिवोर्सची नोटीस तूच मला पाठवलीस, ॲडव्होकेट साने यांनी मला सांगितले.
तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही, ते खोटं बोलतायत, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब. अर्जुन सुभेदार कधीही पुराव्यांशिवाय बोलत नाही आणि तो आपल्या मोबाईलमध्ये आता ॲडव्होकेट साने यांनी जे सांगितलेलं असतं की इथे रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार इथे आल्या होत्या, त्यांनी जबरदस्तीने मला सायली सुभेदार यांच्या वतीने अर्जुन सुभेदार यांना नोटीस पाठवायला सांगितली. त्यांच्या दबावाखाली येऊन मी ही नोटीस पाठवलेली आहे, असं त्यांचं बोलणं जे रेकॉर्ड केलेलं असतं सगळेजण ऐकतात. तेव्हा सायलीला राग येतो आणि सायली आता प्रियाच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणते, प्रिया तुझी हिंमत कशी झाली गं डिवोर्सची नोटीस पाठवायची? तुला माहिती आहे का तुझ्यामुळे घरच्या लोकांना किती त्रास झाला, पूर्णाजीला पॅनिक अटॅक आला, हे सगळं तुझ्यामुळे झालं. माझ्या घरच्या लोकांना मनस्ताप झाला. आत्तापर्यंत तू फक्त मला त्रास दिलास, पण आता तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाला आणि हे मी कधीही सहन करणार नाही. म्हणून मी इथे रविराज काकांना सुद्धा बोलावून घेतलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रिया मी तुला आता शेवटचं सांगते, आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस, ते तुझ्याने कधीच शक्य होणार नाही आहे. आमच्या दोघांचं नातं हे जन्मोजन्मीचं आहे. आणि सायली आता अर्जुनचा हात आपल्या हातात घेते आणि ती म्हणते की आम्ही दोघंजणं कधीही वेगळे होणार नाही. कळलं तुला? मला माहिती आहे हे सगळं कारस्थान तुझंच आहे. आश्रमामध्ये सुद्धा तू माझी किती वेळा तरी खोटी सही केलीस आणि अकाउंटमधून पैसेसुद्धा काढलेस, पण मी ते आता कधीच बोललेले नव्हते. पण आता मी तुला सांगते की आम्हाला जर पुन्हा त्रास दिलास तर मी कधीही तुला माफ करणार नाही. आणि तुझ्यामुळे जर माझ्या कुटुंबाला त्रास झाला ना तर आता याद राख. तेव्हा इथे प्रिया आता पूर्णपणे फसलेली असते. रविराज काका त्याचबरोबर प्रतिमा सगळेजण आता प्रियाकडे बघायला लागतात. तेव्हा प्रिया म्हणते, हे सगळं मी नाही केले, हे सगळं मला अस्मिताने करायला सांगितले. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, तन्वी अगं काय बोलतेस तू, मी तुला हे सगळं कधी करायला सांगितलं? तेव्हा प्रिया म्हणते, थांब तिचं बोलणं मी रेकॉर्ड करून ठेवले. तेव्हा इथे आता अस्मिता तिच्याजवळ बोलताना बोललेली असते, अगं मला असं वाटलं होतं ती डिवोर्सची नोटीस जे अर्जुनला पाठवली आहे ना, मला वाटले ह्या दोघांचा डिवोर्स आता नक्की होईल, पण नाही गं. आणि मग तिचं पुढचं बोलणं सगळं रेकॉर्ड झालेलं असतं की सायली अर्जुन वेगळे होणार नाही. मला तर एवढा आनंद झाला होता की सायली आता घरातून कायमची निघून जाणार, पण इथे पूर्णाजी आजारी झाली आणि त्याच्यामुळे ती सायली आता घर सोडून नाही जाणार. तिने पूर्णाजीला प्रॉमिस केले. तेव्हा मला खूप जास्त वाईट वाटतंय. तर इथे अस्मिताचं असं बोलणं सगळ्यांनी ऐकल्यानंतर आता इथे सगळ्यांना असं वाटत असतं की हे कारस्थान अस्मिताचं आहे, कारण प्रियाने सगळं नाव आता सगळे आरोप अस्मितावरती टाकलेले असतात. पण या सगळ्यामध्ये अस्मिताची काहीही चुकी नसते. तेव्हा इथे आता कल्पना येते आणि अस्मिताच्या सुद्धा जोरदार कानाखाली देते. तेव्हा इथे पहिल्यांदा अस्मिताला सुद्धा आता प्रियाच्या या वागण्याचा राग आलेला असतो. तर अशा रीतीने आता स्वतःच्या चुकांचं खापर प्रियाने अस्मितावरती फोडलेलं असतं. तर इथे अस्मिताला त्या नोटीसबद्दल माहितीसुद्धा नसतं की ती नोटीस प्रियाने पाठवलेली आहे, पण नंतर सगळं काही तिच्या लक्षात येतं. तर इथे आता सगळ्यांना चुकीची ही अस्मिता वाटत असते आणि प्रियासुद्धा, कारण प्रियाने ती नोटीस पाठवलेली असते हे सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे घरच्या लोकांना आता दोघींचाही राग येतो. तर इथे सायलीला कळलेलं असतं हे कारस्थान फक्त आणि फक्त प्रियाचा आहे, पण आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिने सगळा आरोप अस्मिता ताईंवरती टाकलेला आहे हे आता सायलीला कळतं. पण अस्मिता आता तन्वीकडे बघून गप्प बसते आणि ती म्हणत असते की नाही मी काही नाही केले, पण आता आधीसुद्धा अस्मिताने खूप चुका केल्यामुळे कुणीही तिच्यावरती पटकन विश्वास ठेवत नाही, कारण अस्मिता आणि प्रियाने इथे सायलीला खूप वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे चुकीचं खापर आता फक्त प्रियावरती न फुटता अस्मितावरती विनाकारण फुटलेलं असतं. आणि सायली आता विचार करते की आता अस्मिताताई विनाकारण या प्रियाच्या प्लॅनमध्ये फसतात. त्यामुळे आता प्रियाची संगत कशी वाईट आहे हे अस्मिताताईंना मला काही करून समजावून सांगावंच लागेल, कारण प्रत्येक वेळा तिच्यामुळे अस्मिताताईंना सुद्धा चुकीचं ठरवलं जातं आणि त्यांना विनाकारण मारसुद्धा पडतो. तेव्हा आता प्रियाची संगत सोडण्यासाठी आता अस्मिताताईंना कसं तरी शहाणं करावंच लागेल असं आता सायली ठरवते. आणि या सगळ्यातून आता अस्मिताला कसं बाहेर काढायचं याचा सायली आता विचार करत असते. तर अशा रीतीने आता नेहमीप्रमाणे इथे प्रियाचं कारस्थान सायली अर्जुनला कळल्यानंतर ते आता सगळ्यांच्या समोर आणतात. इथे प्रियाचा आता रविराज काका प्रतिमाला सुद्धा राग येतो, कारण तिने जे नोटीसचं प्रकरण केलेलं असतं ते चुकीचंच असतं. त्यामुळे आता तिच्यावरती सुद्धा रविराज काका खूप रागवलेले असतात. तर इथे पुन्हा एकदा नागराज म्हणतात तसं इथे प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि सायली अर्जुनने तिला सगळ्यांच्या समोर तोंडावरती पाडलेलं असतं. पण इथे विनाकारण या सगळ्या प्रकरणामध्ये काही चुकी नसताना अस्मिता मात्र फसलेली असते आणि तिला
न केलेल्या चुकीची शिक्षासुद्धा मिळालेली असते. कल्पना तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते की तू नेहमीप्रमाणे या वेळेला सुद्धा सायलीचा रागराग केलास आणि एवढा टोकाचा निर्णय घेतलास. पण इथे आता लवकरच सायली आणि अर्जुन एकत्र येऊन आता प्रियाच्या तावडीतून अस्मिताला आता काही करून सोडवणार असतात. हे बघणं खूपच जास्त आता रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. येणारे नवनवीन अपडेट्स बघत राहा.